उद्यापासून मराठी भाषा रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी अनिवार्य करण्याची घोषणा परिवहन मंत्री आदरणीय प्रताप सरनाईक साहेबांनी केलेली आहे. आणि त्याच्यानंतर काही लोकांनी राज्यामध्ये वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु माहिती घेतली असता जे माहोल खराब करण्याचं काम करत आहेत त्यांच्याकडे ना लायसन आहेत, ना बॅच आहेत, ना त्यांचं काय स्वतःचं काहीच नाही आहे आणि त्यांचं कार्यक्षेत्रच रिक्षा आणि टॅक्सी नाही आहे. असे लोक वातावरण खराब करण्याचं काम करत आहेत. परंतु आता आपण बघितलं असेल कित्येक उत्तर भारतीय आणि दुसरे परप्रांतीय ज्यांना मराठी भाषा येत नाही त्यांना शिकण्याची आवड आहे. आणि परिवहन मंत्र्यांनीसुद्धा आता त्यांना सवलत त्यांनी मागितलेली आहे, ती सवलत देण्याचं मीटिंग आता चालू आहे. आणि मला खात्री आहे की काही महिन्यांची सवलत उत्तर भारतीयांना मिळेल. आणि याचा शुभारंभ आज जय भवानीनगर शाखेमधून शिवसेना शाखेमधून आपले उत्तर भारतीय असतील, साऊथ इंडियन असतील, जे रिक्षा आणि टॅक्सी चालवतात त्यांना आम्ही मराठी भाषा शिकवण्याचं काम करू. आणि त्यांचे ना आमचे संबंध एक कौटुंबिक संबंध आहेत. म्हणूनच उत्तर भारतीय लोक भरभरून शिवसेनेला आणि एकनाथ शिंदे साहेबांना भरभरून मतदान करतात आणि त्यांचं प्रेम नेहमी शिवसेनेबरोबर राहिलेलं आहे. हिंदुत्ववादी म्हणजे उत्तर भारतीय हिंदू नाही आहेत का? उत्तर भारतीयसुद्धा हिंदू आहेत. आणि हिंदुत्व आम्ही त्यांना देशपांडे साहेबांना काय बोलू इच्छित नाही.